विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान बुद्ध, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना माझे त्रिवार वंदन आणि सर्व मातांना पण माझे त्रिवार वंदन. सर्व मान्यवरांना माझा जय भीम आणि सर्व उपासक उपासिका यांनाही माझे जय भीम. आज माझा विषय आहे अहिल्याबाई होळकर यांच्याविषयी मी 2 शब्द बोलणार आहे. काय चुकलं तर माफ करा. रणरागिणी तू पुण्यश्लोकी, जपलास वारसा शिवरायांचा, उतरुनी रणांगणी दाखवलीस शत्रूस ताकद तुझ्या निश्चयाचा, न्यायदानाची पुरस्कर्ती तू, राग तुला अन्यायाचा, अहिल्याबाई तू अभिमान आम्हाला तुझ्या शौर्याचा, अहिल्याबाई तू अभिमान आम्हाला तुझ्या शौर्याचा. जेव्हा जेव्हा समाजामध्ये अन्याय अत्याचार अधर्म वाढतो तेव्हा त्याला संपवणारी शक्ती या जगात जन्म घेते आणि तेच घडलं. अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यात चौडी या गावामध्ये धनगर कुटुंबामध्ये मानकोजी शिंदे आणि सुशीला शिंदे हे कुटुंब राहत होते. त्यांच्या पोटी 31 मे 1725 रोजी एका कन्येने जन्म घेतला. त्या कन्येचे तेज पाहून जणू काय सूर्यही लाजत होता. या कन्येचे नाव अहिल्या असे ठेवण्यात आले. हीच ती महिला जिने सत्तेचा मंत्र वापरून विकासाचा तंत्र या भारताच्या मातीत रुजवला आणि हीच ती महिला जिने चूल आणि मूल समाज व्यवस्थेला फेकून आणि झुंगारून देऊन एका हातामध्ये शस्त्र आणि दुसऱ्या हातामध्ये शास्त्र देऊन तब्बल 29 वर्ष आदर्श राज्यकारभार केला. अहिल्याबाईंना लहानपणापासूनच तलवार चालवणे, भालाफेक, युद्ध लढणे, या गोळाफेक अशा गोष्टीचे प्रशिक्षण आणि शिक्षण त्यांच्या वडिलांकडून मिळत होते. त्यांच्या व्यक्तिमत्व विकासाची सुरुवात वयाच्या 8व्या वर्षी शूर पराक्रमी सरदार मल्हारराव होळकर यांचे पुत्र खंडेराव होळकर यांच्याशी विवाह झाला. मल्हाररावांच्या आशीर्वादाने आणि मार्गदर्शनाने अहिल्याबाईंची वाटचाल सुरू झाली. अहिल्याबाईंच्या जीवनात जर सर्वात जास्त योगदान कोणाचे असेल तर ते म्हणजे त्यांचे सासरे मल्हारराव यांचे. कारण मल्हारराव म्हणजे सामर्थ्य, मल्हारराव म्हणजे पराक्रम, मल्हारराव म्हणजे विश्वास, मल्हारराव म्हणजे अहिल्याबाई यांच्या पाठीवर आयुष्यभर पडत असलेली कौतुकाची थाप. मल्हाररावांनी आपल्या 8 वर्षाच्या सुनेला शिकवलं की युद्ध कसं करायचं. युद्ध रणांगणामध्ये होत असलेल्या भयानक तोफांच्या आवाजामध्ये आवाजाच्या कडकडामध्ये निर्भय छातीने कसं सामोरे जायचं. अहिल्याबाईंचे पती खंडेराव हे देखील पराक्रमी योद्धा होते. 1754 मध्ये कुबेरीच्या लढाईत त्यांना वीर मरण आले. नवरा मेल्यानंतर स्त्रीला सती जायची प्रथा त्या काळी होती. परंतु मल्हाररावांच्या सांगण्यावरून अहिल्याबाई सती गेल्या नाहीत. पण सती जाण्याची जी अनिष्ट परंपरा होती तीही अहिल्याबाईंनी लाथाडून लावली. मराठा साम्राज्यात मावळ प्रांतात होळकरांचे राज्य होते. होळकरांनी हे राज्य कुणाची गुलामगिरी करून मिळवलेले नव्हते, तर तलवारीच्या पाठीवर आणि मनगटाच्या जोरावर होळकरांच्या वंशजांनी हे राज्य उभे केले होते. आतापर्यंत सर्वात जास्त संकटे कोणत्या राज्यावर आले असतील तर ते म्हणजे अहिल्याबाई होळकरांवर. अहिल्यादेवींच्या आयुष्यामध्ये दुःख पण खूप मोठे मोठे आले. कारण त्यांच्या नवऱ्याला वीरमरण आले, नंतर त्यांचे सासरे वारले आणि लगेचच एका वर्षानंतर त्यांचा मुलगा मालोजी हाही वारला आणि त्यांच्या जावयाचे निधन झाले. राज्यकारभार पाहण्यासाठी कोणी पुरुषच उरला नव्हता. अशा वेळी एकट्या अहिल्याबाईंनी राज्यकारभार करण्याचा निर्णय घेतला. याच संधीचा फायदा घेऊन राघोबा पेशवे 50,000ची फौज घेऊन अहिल्याबाईंच्या राज्यावर चालू झाला. परंतु अहिल्याबाईंची दूरदृष्टी बघा ना, त्यांनी आपल्या राज्यातील महिलांना तलवार चालवणे आणि इतर युद्ध कला शिकवल्या आणि संपूर्ण भारतात महिलांची पहिली फौज तयार करण्यात आली. परंतु फक्त तलवार हातात घेऊन चालत नाही, तर सोबत बुद्धी कौशल्यही लागतं. त्यांनी राघोबा पेशव्यांना पत्र लिहिलं की मी राज्यकारभार पाहते, एक महिला राज्यकारभार पाहते, ही एकटी आहे असे समजून मला आपला समजू नको. जेव्हा मी हातात तलवार आणि खांद्यावर भाला घेऊन रणात उतरेल
तेव्हा तुला रस्ता सापडणार नाही आणि आपली लवकरच भेट होईल मैदानावर. परंतु एक लक्षात ठेव, मी जर हरले तर मला कोणी नावे ठेवणार नाही आणि जर तू हरलास तर तुम्हाला सारे जग नावे ठेवेल. का तर तुम्ही एका महिलेकडून हरणार आहात. राघोबा पेशव्याने हे पत्र वाचताच लगेच माघार घेतली आणि अहिल्याबाई म्हणाल्या, शत्रूला रणात पराभूत करण्याआधी मनात पराभूत करायचं असतं, कारण मनात पराभूत झालेला शत्रू रणात उभा राहू शकत नाही. हे मानसशास्त्र त्यांना माहीत होते. तेव्हापासून शत्रू देखील त्यांच्याविषयी आदर बाळगत असे. तसेच त्यांनी मंदिराची पुनर्बांधणी, जीर्णोद्धार, देवतांचे प्रतिष्ठापना, तसेच घाट, रस्ते, धर्मशाळा बांधणे, अन्नछत्र चालवणे या लोकोपयोगी कामामुळे संपूर्ण भारतभर त्यांचे नाव अजरामर झाले. तर हा इतिहास होता अहिल्याबाईंच्या पराक्रमाचा आणि हा इतिहास होता अहिल्या देवींच्या राजकीय आणि सामाजिक कार्याचा. आणि ते तेजस्वी रत्न इसवी सन 1795 मध्ये अनंतात विलीन झाले. शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते, पुरुष जातीचा बगडा छेदून केलीत तुम्ही समाजसेवा. पुरुष जातीचा बगडा छेदून केलीत तुम्ही समाजसेवा. भुकेल्या पोटी घास देऊनी तृप्त केले तहानल्या जीवा. भुकेल्या पोटी घास देऊनी तृप्त केले तहानल्या जीवा. जात धर्म विसरून दाखवला मानव सेवेचा मार्ग नवा. जात धर्म विसरून दाखवला मानव सेवेचा मार्ग नवा. अहिल्या देवी होळकर आपल्या कार्याचा निरंतर तेवत राहील दिवा, निरंतर तेवत राहील दिवा.